हा नमस्कार साहेब. नमस्कार. काय चाललं साहेब? काय नाही, निवांत आहे, बोला. काही भेट नाही गाठ नाही. काय थोडं फॅमिली प्रॉब्लेम चालू आहे. बरं 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 हम्म. काय बरं म्हणताय? बरं. नाही काही नाही, सहज सुट्ट्या होत्या. हम्म हम्म एक हम्म. साहेबांचं काम होतं, त्याच्यामुळे आलो होतो गोव्याला. तुमची आठवण झाली. तुमच्या गाडीचे ते आपलं संस्थेचे स्टिकर ते पाहिले मी गाडीवर. त्यामुळे मी तुमची पहिले माफी मागतो बरं का. हा वकील साहेब. साहेब, माझा प्रत्येक कॉल रेकॉर्ड असतो. बरं बरं. आणि तुम्ही हा जो उल्लेख केला, तुम्ही काही टॅक्सीतले व्यवसायातले नाही, ट्रक मधले नाही, नाही नाही. हा हा. बरोबर आहे. तरी पण तुम्हाला संघर्ष ग्रुपचा लोगो बघून आनंद झाला आणि तुम्ही मला तात्काळ फोन केला. ह्याच्यामुळे माझं आहे ना ऊर भरून आलं बरोबर बरोबर. की नाही दिसलं म्हणून सांगितलं ना साहेब आपण. आणि हो. आहे आपल्या माणसानी तुम्ही जे करताय सगळ्यांसाठी ते दिसतंय, त्यामुळे फोन केला. अदरवाईज काय नाही, मला खूप एकदम खूप अभिमान वाटला ना, कारण की तुमच्या आणि आमच्या धंद्याचा कुठेही सुतराम संबंध नाहीये. तुम्ही ऍडव्होकेट आहात. बरोबर. मला तुमच्या मला स्वतःच्या चांगलं गाड्या वाटलं घोड्या, तुम्ही आमच्या गाड्या घोड्याही हो वापरत हो. नाही किरायानी. नाही नाही, तुमच्यासाठी काय मदत पाहिजे ते आम्ही करू ना हो. आणि तुमची आम्हाला मदत होती ना. एखाद्या वेळेस आमची गाडी काही फेल झाली, काही झाली, कुठेही अडी अडचण आली तर तुम्हीच मदत करशाल. आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तशी तुम्हाला आमच्या मदतीची गरज पडू नये. पण जर यदा कदाचित पडलीच तर आम्ही 24 तास तुमच्याशी हजर आहोत. तेच मी आणि गाडीवर तुम्ही जे बघितलं आमच्या गाडी. कार्याचं कौतुक केलं, आमच्या संघटनेच्या लोगोचं कार्याचं केलं, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. नाही तर कोण कोणाला एवढं आठवण करून सांगतंय, हा असं नाही तो कोण साहेब, काय तुमचं कुठला. तुमचं काम जितकं आहे तितकं मी जाणतो, मला माहिती. मी तुम्हाला आजपासून नाही ओळखत, सुरुवातीपासून ओळखतोय ना. हो तुम्ही सर, जे धन्यवाद. करत आलाय ते एकदम चांगलं आहे. आणि काही अडी अडचणी असेल तुमच्या वैयक्तिक कुटुंबातलं ते संपू द्या आणि भेटत जा सर अधून मधून. सर, बुधवारी येतो तुम्हाला भेटायला. चालतंय चालतंय, होळीनंतर भेटूच सर मग. हो, ओके साहेब, धन्यवाद. चालतंय हो हो. सर 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 सर, प्लीज प्लीज. बोला बोला. तुमचं नाव तर मला माहितीच आहे, पण हा तुम्ही स्वतः जर सांगितलं तुमच्या तोंडाने तर अजून बरं होईल. ठीक आहे. माझं नाव ऍडव्होकेट किरण मगर पाटील, संभाजीनगर. मी संभाजीनगर येथे प्रॅक्टिस करतो. साहेबांना 3-4 वर्षापासून ओळखतो. साहेबांचं काम खूप चांगलं आहे. आणि कुणाला काही अडी अडचण वाटली असं की साहेबांचं काम चांगलं नाही, तर इव्हन त्यांनी मला फोन करून विचारावं की साहेबांचं काम कसं चाललंय. माझा नंबरही शेअर करा साहेब तुम्ही. सांगा कारण सर. सुरुवातीपासून ग्रुपवर व्हायरल होऊन जाईल. हा, ज्यांनी ठीक आहे. विचारलं त्याला चालेल त्याला त्याला दिला चालेल. चालेल जे चालेल तुमचे साहेब. विरोधक असेल 100% त्यांनी मला फोन करावा, त्यांना नंबर द्या तुम्ही. आणि यदा कदाचित असेल तर. संघर्ष ग्रुप मधल्या सर्व सदस्यांना मी सांगतो, जेव्हा जेव्हा आपल्या मोर्चे आंदोलन असो किंवा मागे माझ्यावर हमला झालेला असो, अशा अनेक ठिकाणी वकील साहेबांनी आपल्याला पडद्यामागून मदत केलेली आहे. आणि त्याच्या बदल्यात साहेबांनी माझ्याकडून चहा सुद्धा पिलेली नाहीये. असं या साहेबांचं आपल्या संघर्ष ग्रुपसाठी योगदान आहे. नाही आहे साहेब, ड्रायव्हर बांधवांसाठी यांच्यासाठी आपण सदैव सोबत राहू साहेब. आणि तुमची आम्हाला खूप मदत झाली. जिथं तर कुठं पडली ना होतेच ना साहेब. तर आमचे सगळे आणि तुमचे जे मेंबर लोक आहेत, ड्रायव्हर लोक आहेत, मालक लोक आहेत, ते आमचे सगळेच भाऊबंद आहेत, नातेवाईकच आहेत ना साहेब. तर माझ्या संघर्ष ग्रुप मधल्या सर्व ड्रायव्हर बांधवांना आणि संघर्ष ग्रुपच्या बाहेरच्या बी ड्रायव्हर बांधवांना विनंती आहे की जर एक वकील व्यवसायातली व्यक्ती जर संघर्ष ग्रुपच्या लोगोचं कौतुक करताय, त्याची आठवण ठेवताय, आणि मग तुमचा तर ह्याच्याशी थेट संबंध आहे. तुमची संघर्ष ग्रुपचा लोगो हा तुमची ओळख आहे, तुमची मदत आहे. तर ही रेकॉर्डिंग जास्तीत जास्त शेअर करावी अशी माझी सर्वांना विनंती. धन्यवाद साहेब. चालतंय हो साहेब हो.